गुड मॉर्निंग. मुलांना बरेचदा तुम्ही काय करता, कधीतरी आपल्या लहानपणीचे वगैरे फोटो बघता, ओके नाही? या लहानपणीच्या फोटोमध्ये आणि आत्तामध्ये तुम्हाला थोडाफार फरक दिसेल, कारण तुम्ही आता मोठे होता, त्यामुळे थोडाफार तुमच्यात फरक झालेला असेल. पण तेव्हाचं जे फेसिंग होतं आणि आताचं फेसिंग यामध्ये मोठा फरक होतो का, की नाही हा माझा फोटोच नाही वगैरे असं आपण म्हणतो का? नाही, आपण आपल्या लहानपणीचे फोटो सहज ओळखू शकतो. किंवा कधी कधी असं तुम्ही ऐकलं असेल की तू अगदी तुझ्या मम्मीसारखी दिसतेस, तू अगदी तुमच्या भावासारखा दिसतोस, असं आपल्या कानावर येतं. असं का होतं? कारण आपल्या आई वडिलांमध्ये आणि आपल्यामध्ये बऱ्याचशा सिमिलॅरिटीज असतात, सारखेपणा असतात. मग जसं हे ह्युमन बिंग्स मध्ये असतं, माणसांमध्ये असतं, तसं बरेचदा ते ॲनिमल्स मध्ये असतं. आता या पुढच्या पिक्चर मध्ये आपण बघूया. या पिक्चर मध्ये आपल्याला डॉग आणि पपीज दिसतात. आता डॉग आणि पपीज मध्ये बरेचशा सिमिलॅरिटीज आपल्याला दिसतात, सारखेपणा दिसतोय. त्यांचे तुम्ही बॉडी पार्ट्स बघाल किंवा त्यांचे कलर बघाल, हे बरेचसे सारखे आहेत. आता या पुढच्या पिक्चरमध्ये एक कॅटरपिलर आहे आणि त्यापासून तयार झालेला बटरफ्लाय. आता बटरफ्लाय जरी कॅटरपिलर पासूनच तयार होत असेल तरी त्यांच्यात तुम्हाला सिमिलॅरिटीज दिसतात का? तर नाही. कॅटरपिलर लुक्स व्हेरी डिफरंट. तो खूप कॅटरपिलर वेगळा दिसतो आणि बटरफ्लाय खूप वेगळा दिसतो. अ हेन लेज एग्स, चिक्स कम आउट ऑफ दोज एग्स. कोंबडी अंडा देते आणि त्या अंड्यांमधून चिक्स बाहेर येतात. आता या पुढच्या पिक्चरमध्ये कॅट आणि किटन दिसत आहेत. डू किटन्स कम आउट ऑफ एग्स? किटन पण एग्स मधून बाहेर येतं का? तर नाही. आता हे पिक्चर बघून तुम्हाला आयडिया आलीच असेल. तर आपण बघणार आहोत ग्रोथ ऑफ ॲनिमल्स. ॲनिमल्सची ग्रोथ कशी असते. तर आताच आपण बघितलं काही ॲनिमल्स हे एग्स मधून बाहेर आलेले असतात, तर काही त्यांच्या मदर्सच्या टमीमधून म्हणजे आईच्या पोटातून जन्म घेतलेले असतात. ॲनिमल्स बॉर्न फ्रॉम मदर्स टमी. असे कोणते कोणते ॲनिमल्स आहेत? काऊ, गोट, कॅट, टायगर, शेप, लायन, बफेलो, डॉग यासारखे ॲनिमल्स हे त्यांच्या मदर्सच्या टमीमधून म्हणजे त्यांच्या आईच्या पोटातून जन्म घेतात. बट सम ॲनिमल्स कम आउट ऑफ एग्स. पण काही ॲनिमल्स असे असतात की जे एग्स मधून बाहेर येतात, जसं की हेन, क्रोज, स्पायडर्स, लिझार्ड, स्नेक अँड बटरफ्लाय, फिश, फ्रॉग्स. हे ॲनिमल्स अंडी देतात आणि त्यातून पिल्लू बाहेर येतात. आता हेनचे एग्स आपल्याला सहज दिसतात. बट ant, बटरफ्लाय, फिश, फ्रॉग्स यासारखे ॲनिमल्सचे एग्स आपल्याला सहसा दिसत नाही. बिकॉज दे आर व्हेरी टायनी. कारण ते खूप लहान असतात. आता आपण एक नवीन टर्म बघणार आहोत, हॅच. आता हॅच म्हणजे काय? व्हेन अ hen sits on her eggs to warm them, she is said to be hatching her eggs. आपण तुम्ही बरेचदा बघितलं असेल की अंड्यांवर कोंबडी बसलेली असते. ती का बसलेली असते? कारण त्या अंड्यांना ऊब देण्यासाठी. म्हणजे हॅचिंग म्हणजे काय? जेव्हा कोंबडी अंड्यांना ऊब देण्यासाठी त्यांच्यावर बसते त्याला उबवणे म्हणजे हॅचिंग असं म्हणतात. मग हे हॅचिंग नंतरच हॅचिंग का करते हे? कारण अंड्यांना कोंबडीची ऊब मिळाल्याशिवाय त्यातून चिक्स बाहेर येत नाही. ओके नाही, चिक्स तयार होत नाहीत आतमध्ये. मग हे हॅचिंग नंतर काय होतं? त्या अंड्यांना वॉर्मथ मिळते, ऊब मिळते आणि त्या वॉर्ममुळे त्या एग्सच्या आत चिक्स तयार होतात आणि त्या चिक्सची जेव्हा कम्प्लिटली ग्रोथ होते तेव्हा ते चिक्स ते एगशेल फोडतात, अंड्याचं कवच फोडतात आणि त्यातून बाहेर येतात. मग जेव्हा हे हॅचिंग करत असते म्हणजे त्या अंड्यांवर बसलेली असते तेव्हा ती खूप अग्रेसिव्ह झालेली असते. असं का? तर तिला त्यांच्या सेफ्टीची भीती असते. म्हणजे त्या अंड्यांच्या काळजीपोटी ती आक्रमक बनलेली असते. आताच आपण बघितलं की काही ॲनिमल्स आणि त्यांच्या यंग वन्स मध्ये खूप सिमिलॅरिटीज असतात. म्हणजे त्यांचे बेबीज आणि पूर्ण वाढ झालेले ते ॲनिमल्स यांच्यात खूप सिमिलॅरिटीज साम्य असतं. पण आपण कॅटरपिलर आणि बटरफ्लायचं बघितलं की कॅटरपिलर पासून तयार झालेला बटरफ्लाय हा पूर्णपणे वेगळा असतो. म्हणजे कॅटरपिलरची वाढ होत जेव्हा बटरफ्लाय तयार होतो त्यावेळेस त्याच्यात पूर्ण बदल झालेला असतो. या बदलाला वाढ होत असताना होणाऱ्या बदलालाच मेटामॉर्फोसिस
मेटामॉर्फोसिस असं म्हणतात, म्हणजेच रूपांतरण. आधी दिसणारं कॅटरपिलर आणि नंतरचा तयार झालेला बटरफ्लाय यांच्यामध्ये जो बदल झालेला असतो त्यालाच म्हणायचं मेटामॉर्फोसिस. मेटामॉर्फोसिस इन अ बटरफ्लाय. Butterflies of various shapes and beautiful colors are a part of our environment. They live their life among plants. As butterflies grows, they pass through 4 stages. These are egg, larva, pupa and adult. The adult stage is called butterfly. The plain tiger butterfly is very common one. Let us take its example to see how the growth of butterfly takes place. बटरफ्लायच्या वाढ होण्यामध्ये 4 स्टेजेस असतात. पहिली स्टेज आहे एग, नंतर आहे लार्वा, मग आहे प्युपा अँड अडल्ट. एग पासून लार्वा तयार होतो, लार्वा नंतर प्युपा, प्युपा नंतर अडल्ट. हे 4 स्टेजेस आहेत. The female plain tiger butterfly lays an egg on the milkweed leaf. In 6 to 8 days, the larva emerges from the egg. The larva of butterfly is called caterpillar. बटरफ्लायज मध्ये कॉमन असणारा बटरफ्लाय म्हणजे प्लेन टायगर बटरफ्लाय, जो आपल्याकडे सहज दिसून येतो. प्लेन टायगर बटरफ्लाय ची जी फिमेल असते ती फक्त मिल्कवीड लीफ वरच एग्स देते. म्हणजे जे मिल्कवीड असतं, रुईचं पान आपण म्हणतो त्याला, त्या मिल्कवीड लीफ वरच ती एग्स देते. त्या एग पासून लार्वा तयार होण्यासाठी म्हणजे पुढची स्टेज येण्यासाठी 6 to 8 डेज लागतात. किती? 6 ते 8 दिवसात एग्स मधून लार्वा बाहेर येतो. त्या लार्वालाच आपण कॅटरपिलर असं म्हणतो. म्हणजे 6 to 8 डेज मध्ये लार्वा तयार होतो आणि त्याला कॅटरपिलर म्हणतो. आता हा कॅटरपिलर एग्स मधून बाहेर आल्यानंतर तो खूप हंग्री असतो, खूप भुकेलेला असतो. तो इतका भुकेलेला असतो की ज्या मिल्कवीड लीफवर त्या एग्स मधून तो बाहेर आलेला असतो ते लीफच, ते पानच तो कुरतडून खायला चालू करतो. तो इतका फास्ट ते पान खातो की 2 ते 3 दिवसात त्याची वाढ होते. मात्र ते 2 ते 3 दिवसात वाढ झाल्यानंतर त्याची जी स्किन आहे, त्याची जी वरची स्किन आहे बॉडीची, त्या स्किन मध्ये तो फिट बसत नाही. मग त्यासाठी तो काय करतो तर मोल्ड करतो. आता मोल्ड म्हणजे काय? टू शेड ओल्ड स्किन टू मेक वे फॉर न्यू ग्रोथ. टू शेड ओल्ड स्किन टू मेक वे फॉर न्यू ग्रोथ म्हणजे जी जुनी वरची स्किन आहे, त्वचा आहे, ती काढून टाकणे, कारण त्याच्याला वाढ होते, ती स्किन त्याला फिट बसत नाही. मग एग मधून बाहेर आल्यानंतर आपली 2 ते 3 दिवसात त्याची वाढ होते, म्हणजे वरची स्किन त्याला फिट बसत नाही, मग तो मोल्ड करतो. परत तो खायला चालू करतो. परत खाल्ल्यानंतर परत त्याची स्किन त्याला फिट बसत नाही, परत तो मोल्ड करतो. असं कॅटरपिलर कमीत कमी 3 ते 4 वेळा मोल्ड करतो. 2 ते 3 दिवसांनी 3 ते 4 वेळा तो मोल्ड करत असतो. म्हणजे कॅटरपिलर 8 ते 10 दिवसामध्ये मोल्ड करत असतो. Students, we have already learned about 2 stages of butterfly, that are eggs and larva, means eggs and caterpillar. Now this is 3rd stage, chrysalis, means pupa. In this stage, या स्टेज मध्ये आता आपण बघितलं की एग मधून कॅटरपिलर बाहेर आल्यानंतर तो काय करतो तर खूप खातो आणि तो काय करतो मोठा मोठा होत जातो. त्यामुळे त्याची जी ओल्ड स्किन असते ती तो मोल्ड करतो. हे आपण बघितलं. मग ह्या दुसऱ्या स्टेज मध्ये जवळजवळ 10 ते 12 दिवस 10 to 12 डेज कॅटरपिलर असतो. त्यानंतर कॅटरपिलर काय करतो की तो कॅटरपिलर स्वतःच्या भोवती एक सिल्क साठी थ्रेड असतो, म्हणजे दोरा, ते सिल्क थ्रेडचं पूर्णपणे कव्हरिंग करतो. स्वतःला त्या एक असं चिकट पदार्थ त्याच्यातून निघतो आणि तो पूर्ण कव्हर करतो स्वतः. ते कव्हर करताना तो एखाद्या स्टॉकला किंवा एखाद्या लीफला असा लटकलेला आपल्याला दिसेल, किंवा बऱ्याचदा आपल्याला घराच्या कोपऱ्यात वगैरे असं लटकलेला दिसेल. असं
का करतो? कारण या क्रिसालिस या प्युपा या स्टेज मध्ये तो स्वतःला कॅटरपिलर कव्हर करतो आणि त्याच्या आतमध्ये जवळजवळ 11 ते 12 दिवस असतो. या वेळेस मात्र तो काहीही खात नाही. या क्रिसालिस मध्ये त्याच्यामध्ये भरपूर बदल होतात. जो आधीचा कॅटरपिलर असतो त्याच्यामध्ये जे बटरफ्लाय बनण्यासाठी जे चेंजेस असतात ते सगळे या थर्ड स्टेज मध्ये म्हणजेच क्रिसालिस या स्टेज मध्ये होत असतात. आता या क्रिसालिस मध्ये काय बदल होतात? तर त्या कॅटरपिलरचं जे पूर्णपणे रूप असतं ते बदलतं. त्याला लेग्स येतात. बटरफ्लायला 6 लेग्स असतात, ते लेग्स येतात. त्यानंतर कॅटरपिलरला विंग्स असतात, बटरफ्लायला विंग्स येतात. तेही अट्रॅक्टिव्ह विंग्स असतात, खूप छान विंग्स असतात, पंख असतात. ते या स्टेज मध्ये त्याला येतात आणि या क्रिसालिस मध्येच या कोशामध्येच त्याची पूर्णपणे वाढ होते. तर किती दिवस लागतात? 11 to 12 डेज या क्रिसालिस या स्टेज मध्ये बटरफ्लाय असतो. आता काय झालं? पहिली स्टेज 1, त्यानंतर कॅटरपिलर, तिसरी क्रिसालिस, आता पुढची स्टेज ॲडल्ट म्हणजे आता बटरफ्लाय तयार झाला. या आता कोशातून तो बटरफ्लाय बाहेर येतो पूर्णपणे छान तयार होऊन. तर आपण कोणत्या कोणत्या स्टेज बघितल्या? तर फर्स्ट स्टेज एक मध्ये तो 6 to 10 डेज 6 ते 8 दिवसात तो लार्वा म्हणजेच कॅटरपिलर बाहेर येतो एग मधून. त्यानंतर कॅटरपिलर काय करत असतो? 3 ते 4 वेळा 2-3 दिवसांनी तो मोल्ड करत असतो. मोल्ड म्हणजे जुनी स्किन काढून टाकत असतो कारण त्याची वाढ होत असते. असं तो किती दिवस करतो? 10 to 12 डेज 10 ते 12 दिवसात तो कॅटरपिलर या स्टेज मध्ये असतो. त्यानंतर थर्ड स्टेज जी आता आपण बघितली क्रिसालिस मीन्स प्युपा. क्रिसालिस मध्ये तो 11 to 12 डेज असतो, 11 ते 12 दिवस असतो. त्यानंतर प्युपा नंतर ॲडल्ट म्हणजेच बटरफ्लाय पूर्णपणे तयार झाला. तर हे होतं प्लेन टायगर बटरफ्लायच्या 4 स्टेजेस, त्याच्या ग्रोथच्या 4 स्टेजेस. मग आता हे आपण प्लेन टायगर बटरफ्लाय बद्दल बघितलं. असे वेगवेगळ्या प्रकारचे बटरफ्लायज असतात. आता आपण बघितलं की प्लेन टायगर बटरफ्लाय हा मिल्कवीड लीफ म्हणजे रुईच्या पानावर अंडी देतो. पण बाकीचे बटरफ्लाय हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, त्यामुळे ते वेगवेगळ्या झाडांवर त्यांची अंडी देतात. त्यानंतर स्टेजेस सेम असतात पण त्यांच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर कलर वेगवेगळे असतात, हो की नाही. त्याच्यानंतर त्यांचे थोडंसं त्यांचं स्ट्रक्चर वेगळं असतं. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बटरफ्लायज बघायला मिळतात. तर बरेचदा तुम्ही जर घरात धान्य म्हणजे आपले स्टोअर ग्रेन असतात, साठवलेले जे धान्य असतात किंवा वेअर हाऊसेस असतात, त्या धान्यांमध्ये इन्सेक्ट बघायला मिळतात. आपल्याला छोटे छोटे किडे आपल्याला बघायला मिळतात. तर हे येतात कुठून? तर त्यांची जी फिमेल असते तर ती काय करते? त्या धान्यामध्ये अंडी घालते. त्या अंड्यांची साईज एवढी टाइनी असते, एवढी छोटी असते की ते आपल्याला दिसत नाही. त्या अंड्याला फक्त त्या बंद डब्याची ऊब आणि त्यात असलेली हवा एवढं सफिशियंट असतं त्यांची वाढ होण्यासाठी. मग त्या डब्यातली हवा, त्या डब्यातली ऊब याच्यामुळे त्या अंड्यांपासून अनेक इन्सेक्ट तयार होतात. म्हणजे जे आपल्याला डब्यात इन्सेक्ट दिसतात ते अगदी छोट्या छोट्या अंड्यांपासून त्यातल्या हवेमुळे आणि त्याच्या उभेमुळे ही अंडी त्या अंड्यांपासून ते इन्सेक्ट्स तयार झालेले असतात. याच्या सुद्धा 4 स्टेजेस असतात. जसं आपण बटरफ्लायच्या 4 स्टेजेस बघितल्या तशा या इन्सेक्टच्या सुद्धा 4 स्टेजेस असतात. या 4 स्टेजेस मधून एक लार्वा, प्युपा आणि अडल्ट या 4 स्टेजेस मधूनच ते इन्सेक्ट तयार